तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही एकदम इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असणारा व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता तेही तुमच्या मोबाईल फोनमधून आणि एकदम असा खतरनाक आणि नाद खुळा कोणताही तुम्हाला सॉफ्टवेअरची गरज पडणार नाही। फक्त गरज पडते ती CapCutची। आता CapCut तुम्हाला कुठे भेटते तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। त्याच्यासोबत जे काय मटेरियल आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एकदम फ्री मध्ये भेटतं। त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करा। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च मारलं तरी सुद्धा येऊन जाते आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। तर चला जरा व्हिडिओ नव्हता एवढं सुरू करू, पण तुम्ही आधी डेमो व्हिडिओ बघून घ्या। तर चला व्हिडिओला सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या ज्या क्लिप तुम्हाला इथं ॲड करून घ्यायच्या आहेत। ओके, सो ह्या क्लिप आहेत विदाउट एडिटेड। ओके, सो ह्या क्लिप ॲड केल्यानंतर तुम्हाला आपलं जे सॉन्ग आहे मी तुम्हाला जे मटेरियलमध्ये दिले ते सॉन्ग तुम्हाला इथे ॲड करायचे। एकदम सोपं, तुम्हाला इथून बॅक यायचे, पूर्ण ऑडिओवरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन आहे, सिम्पली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि सॉन्ग सिलेक्ट करायचं आहे। ओके, सो मी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, व्हिडिओमधून फक्त तुम्हाला सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे अशा प्रकारे। ठीक आहे, अशा प्रकारे सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल। हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचं आपलं सॉन्ग आहे। सॉन्ग थोडं छोटं पडतंय, बट तुम्हाला मग याच्यासाठी काय करायला लागेल, जो आपले वरचे आहे त्याच्यामध्ये काही क्लिप जे आहे ते थोडं तुम्हाला कट करावं लागतील। ठीक आहे, तर मी व्यवस्थित बीट प्रमाणे जे आहे ते कट करून घेतो। बघू शकता इथं तुम्हाला इथं व्यवस्थित जिथं आहे इथं एक इथपर्यंत ह्याची जी लेंथ आहे त्याची वाढवायला पाहिजे, कारण विषय कसा इथून जी आहे ती आपली बीट चालू होते। तर मी ह्याला काय करतो, ह्याला सिम्पली याच्यावरती क्लिक करतो आणि ह्याला स्पीड जो आहे तो ह्याला सिम्पली अशा प्रकारे कमी करतो आणि 7 सेकंदापर्यंत ह्याला सिम्पली अशा पद्धतीने विषय करून घेतो। ठीक आहे, बघतो इथं पुरतंय का। ओके, सो पुरतंय व्यवस्थित, नाद थोड्या पद्धतीने पुरतंय। ठीक आहे, इथून पुढे आपली दुसरी बीट चालू होते, बघू शकता अशा पद्धतीने। ओके, सो अशा पद्धतीने इथं आणि तुम्ही ह्याला व्यवस्थित कट वगैरे करून आपलं जेवढं सॉन्ग आहे तेवढं तुम्ही हे करू शकता। लास्टचे क्लिप जे आहे ते डिलीट केलं तर चालते, तुमचे जेवढं सॉन्गचे क्लिप बसतात व्यवस्थित तुम्ही बीट प्रमाणे फक्त ॲड करून घ्या। ठीक आहे, हां ओके, सो मी बघू शकता व्यवस्थित मी सर्व जे क्लिप आहे ते आपले ॲड केलेले आहेत आणि ऑडिओ जो आहे तो सर्व कमी केलेला आहे व्हिडिओचा। ओके, सगळं तुम्ही नीट ठेवा, कारण क्लिपचा ऑडिओ जर आला मध्येच तर विषय हार्ड होतो, त्यामुळं ऑडिओ सुद्धा कमी करायचं तुम्ही बघू शकता। ठीक आहे, ओके, सो एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काय सर्वात पहिल्यांदा आपण काय करू, कटआउट इफेक्ट लावूया। ठीक आहे, कारण कटआउट इफेक्टच हा व्हिडिओचा जो आहे तो इम्पॉर्टंट पार्ट आहे कटआउट। ठीक आहे, तर ते करायचं एकदम सोपं आहे भावांनो। तुम्हाला काय करायचं आहे, जी आपली क्लिप असते का जिथून क्लिप आपली चेंज होते त्या क्लिपला पुढच्या क्लिपला क्लिक करायचं आहे आणि स्टार्टिंगला यायचं एकदम। ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर काय अशा प्रकारे विषय होतोय बघू शकता आणि सिम्पली तुम्हाला थोडं पुढे जायचं आहे आणि पुढे गेले की तुम्हाला फ्रीजचं एक ऑप्शन दिसते, सिम्पली तुम्हाला फ्रीजवरती क्लिक करायचं आहे। ओके, सो फ्रीजवरती क्लिक केल्यानंतर आपला जो पार्ट आहे म्हणजे जी आपली जो पहिला पार्ट आहे ह्या व्हिडिओचा सिम्पली तो अशा पद्धतीने इमेजमध्ये क्रिएट होतो। सिम्पली तुम्हाला काय करायचं, थोडं पुढे जायचं आणि मग तुम्हाला ह्याला ओव्हरलेचा ऑप्शन दिसतोय, सिम्पली तुम्हाला ओव्हरलेवरती ह्याला क्लिक करायचं बघू शकता ह्याच्यावरती। ठीक आहे, आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली येते। आता खाली आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडं पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यावर तुम्हाला रिमूव्ह बीजीचा ऑप्शन आहे, सिम्पली रिमूव्ह बीजीवरती क्लिक करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं। आता ह्यानं काय होतंय माहिती आहे काय, तुमचा जो फोटो आहे फक्त इमेज राहते आणि इमेजचं बॅकग्राऊंड जे ऑटोमॅटिक कट होते। आता ह्याला काय करायचं माहिती आहे काय, थोडं ह्याला फक्त इकडे टाकलायचं व्यवस्थित पद्धतीनं, थोडा ह्याचा कार्यक्रम व्यवस्थित इकडे टाकलायचं, ह्याची लेंथ कमी करायची, आपला जेवढा फोटो आहे तेवढा अशा पद्धतीने। ठीक आहे, हां आता या अशा पद्धतीने कट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या क्लिपवरती खालच्या क्लिक करायचं, स्टार्टिंगला यायचं आहे क्लिपच्या। ठीक आहे, आणि की दिसते की की या कीवरती क्लिक करायचं। ठीक आहे, आता ही की कुठं आहे भावा, माहीत असेल तुला, एडिटर असेल तर कळते, नसेल तर काय पोगो बघ जाऊन त्या कीवरती क्लिक करायचे आणि ह्या फोटोला जे आहे ते पहिल्यांदा इकडे टाकलायचं। ओके, ह्या साईडला आणायचं इकडे, कारण आपली जी फ्रेम आहे ती व्यवस्थित दिसली पाहिजे त्यासाठी इकडे आणायचं ह्याला। ठीक आहे, इकडे आणल्यानंतर व्यवस्थित त्याला ॲड करा आणि सिम्पली लास्ट पॉईंटला या आणि लास्ट पॉईंटला आल्यानंतर ह्याला व्यवस्थित काय करा माहिती आहे काय, हे बघू शकताय आपल्या क्लिपला व्यवस्थित इकडं ओढून घ्या व्यवस्थित। ओके, डन, अशा पद्धतीने थोडं इकडे घ्या आणि ह्याला सिम्पली अशा पद्धतीने इकडे ओढून व्यवस्थित आपल्या क्लिपला ह्याला ॲड करा। ओके, डन। सो आणखीन थोडी तुम्ही क्लिपची साईज वाढवू शकता, म्हणजे लेंथ, आणि मग व्यवस्थित तुम्ही बघू शकता व्यवस्थित बसते का क्लिप आणि व्यवस्थित बसली का अशा पद्धतीने व्यवस्थित। डन, ह्याला अशा पद्धतीने बसलं की सोडून द्या। ओके, सेम अशा पद्धतीने दिसते आणि क्लिप व्यवस्थित अशी इकडे येते आणि लगेच इकडे विषय हार्ड। ओके, तर एवढंच झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काय, ओके, सो तुम्ही बघू शकता कटआउट इफेक्ट एकदम असा खतरनाक झालेला आहे। ओके, सेम हीच करायचं। आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, एवढं झाल्यानंतर व्यवस्थित आहे, एकदम सोपं आहे। आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हां
आपली दुसरी क्लिप जिथं चालू होते तिथे यायचं, ठीक आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, सो व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर डिस्ट्रिब्युशनमध्ये यायचं. तर डिस्ट्रिब्युशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला रिपलचा एक इफेक्ट दिसतंय. ओके, सो रिपलचा इफेक्ट तुम्हाला तिथे टाकायचा फक्त, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो आपला इफेक्ट आहे रायपल, सिम्पली हा जो इफेक्ट आहे सिम्पली तर टाकायचा अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता ओकेवरती क्लिक केली अशा पद्धतीने होऊन जाते. आता तुम्हाला काय करायचं, पूर्णपणे बॅक यायचं, ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मटेरियलमध्ये अशा प्रकारचा एक मी ओव्हरले दिलाय. सिम्पली हा ओव्हरले तुम्हाला इथे ऍड करायचा आहे. ओव्हरले ऍड केल्यानंतर पूर्ण स्क्रीनवरती ह्याला अशा पद्धतीने पहिला ओढून घ्या, ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, स्प्लाइसमध्ये जायचं आणि तुम्हाला ह्याला इथं फिल्टर सिलेक्ट करायचं. फिल्टर सिलेक्ट केल्या अशा पद्धतीने होऊन जाते आणि रायपल इफेक्ट वगैरे आपला व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित दिसून जाते, ठीक आहे. व्यवस्थित एकदम नाद खुळा विषय हार्ड होऊन जाते बघू शकता. ओके, सेम प्रोसेस करायची. आपण जी ही प्रोसेस इथं केली आहे, सेम प्रोसेस तुम्हाला कटआउट करण्यासाठी प्रत्येक जे आपले लेअर आहेत, प्रत्येक आपले क्लिप आहेत, प्रत्येक क्लिपला सेम प्रोसेस करायची आहे. सिम्पली काय करायचं आहे, जे आपला पुढचा क्लिप असेल सिम्पली त्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे. स्टार्ट पॉईंटला यायचं आहे. स्टार्ट पॉईंटला आल्यानंतर थोडं पुढे जायचं बघू शकता अशा पद्धतीने. स्टार्ट पॉईंटला पहिला, ठीक आहे. अशा पद्धतीने स्टार्ट पॉईंटला आल्यानंतर थोडं पुढे जाऊन तुम्हाला इथं जे फ्रीजचं ऑप्शन आहे सिम्पली फ्रीजवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे एक फोटो आपला क्रिएट होतो. फोटो क्रिएट झाल्यानंतर सिम्पली याला ओव्हरलेवरती क्लिक करायचं, म्हणजे स्टार्टिंगला यायचं परत आणि तुम्हाला ओव्हरलेला हुडकायचं आहे आणि सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ओव्हरलेवरती क्लिक केलं की खाली येते. खाली आले की सिम्पली याला थोडं इकडे अलीकडे ढकलायचं व्यवस्थित. ओके, आणि ह्याची जी लेंथ आहे ती परत अशा पद्धतीने कमी करायची. 0.3 सेकंद झालं की तुम्हाला सिम्पली याला काय करायचं, थोडं पुढे जायचं आणि तुम्हाला ह्याचं रिमूव्ह व्हिडिओवरती क्लिक करून ॲटो रिमूव्हवरती क्लिक करायचं. म्हणजे फोटोचं बॅकग्राऊंड जे आहे ते जातं. गेल्यानंतर ह्याची थोडी साईज इकडं थोडं अलीकडे आणखीन घ्यायचं अशा पद्धतीने, थोडं लय ना थोडं घ्यायचं अशा पद्धतीने, ठीक आहे. एवढं घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, यायचं स्टार्टिंग पॉईंटला, ठीक आहे. या स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही की फ्रेम आहे. ओके, सो की फ्रेम द्यायचं इथं आणि या फोटोला सिम्पली पहिला इकडं अलीकडं किंवा ह्या साईडला इकडं अलीकडे वाढायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या एंड पॉईंटला यायचं इथं आणि सिम्पली या फोटोला अलीकडे ओढून व्यवस्थित ह्या फोटोला ह्या इमेजवरती अशा पद्धतीने सेट करायचं, ठीक आहे. अशा पद्धतीने सेट झाल्यानंतर बघू शकता रायपल इफेक्ट व्यवस्थित असा विषय हार्ड पद्धतीने येतोय, ठीक आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने झालंय. आता सिम्पली रायपल इफेक्ट द्यायचा. सिम्पली स्टार्ट पॉईंटला यायचं इथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, सिम्पली इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिब्युशनमध्ये आल्यानंतर रायपलचा इफेक्ट दिसेल. सिम्पली तो इफेक्ट तुम्हाला जो आहे तो इथून देऊन टाकायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं. ह्याची लेंथ थोडी कमी करायची कारण आपल्याला पुढे जे आहे ते आणखीन लावायचं, त्यामुळे थोडी लेंथ कमी केली चालते. सेम प्रोसेस इथं करा. जेवढ्या क्लिप आहेत सगळ्या क्लिपवरती हे जे आपले फोटो कटआउट आहे तो इफेक्ट आणि जे काय ते व्यवस्थित सगळं लावून घ्या, ठीक आहे, सर्व क्लिपवरती. ओके, तर मी सगळीकडे जे आहे ते आपलं कटआउट विषय लावलेला आहे, ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जे आपला स्टार्टिंगचा फोटो आहे त्या स्टार्टिंगचा जो व्हिडिओ आहे त्या क्लिपवरती क्लिक करायचं. क्लिपवरती क्लिक करून सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडं तुम्हाला पुढे यायचं आहे. लवचं जे सेक्शन आहे सिम्पली तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता मिनी रेनबो असा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली तो इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ओके, सो याच्यावरती हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्या. आता जी आपली पुढची क्लिप आहे ही वाली, ठीक आहे, देन ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला सिम्पली इफेक्टवरती क्लिक करून आता तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आफ्टर दॅट बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते इथं ग्लोईंग लाईनचे ऑप्शन दिसते. सिम्पली त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके, देन याच्यामध्ये जे आहे ते बघू शकता अशा पद्धतीचा क्लब हर्ट्स नावाचा जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला सिम्पली तो हुडकायचा आहे. ओके, सो हा वाला, ठीक आहे. सो हा वाला इफेक्ट आहे बघू शकता इथं क्लब हर्ट्स हा जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे देऊन टाकायचा. ओके, आफ्टर दॅट हा इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढचा आपला जो फोटो आहे त्या पुढच्या फोटोवरती म्हणजे पुढचं जे आता जे क्लिप आहे त्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे आणि आफ्टर दॅट त्याच्या इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणखी एकदा ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आणि तुम्ही बघू शकता टॉटम फ्लेम्स हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता हा इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढच्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे म्हणजे ही वाली. ओके, आफ्टर दॅट बघू शकता ही सुद्धा भारी आहे. ही जी आपली क्लिप आहे या क्लिपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे इफेक्ट नाही दिला तरी चालेल बट ओके वेट इथे इफेक्ट नको द्यायला. ह्याच्या पुढची जी आपली क्लिप आहे त्या क्लिपवरती क्लिक करायचं. त्या क्लिपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणखीनदा ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं. त्या ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर टोटल खाली या आणि खाल्यानंतर बघू शकता बटरफ्लाय विंग्स हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट त्या इमेजला द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके, सो इथं लास्टची क्लिप आहे त्याच्यासुद्धा इफेक्ट नाही दिला तरी चालेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे क्लिपवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आउटमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला हे बघू शकता फेड आउटचं एक ॲनिमेशन दिसेल ते ॲनिमेशन तुम्हाला इथं द्यायचं. बघू शकता फेड आउटचं जे ॲनिमेशन आहे सिम्पली ॲनिमेशन द्या आणि ओकेवरती क्लिक करून घ्या. आफ्टर दॅट इथं जो आहे तो आपला व्हिडिओ थोडाफार जो आहे तो चांगल्या पद्धतीचा एडिट होऊन जाईल. ओके, सो तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित सगळं विषय हार्ड पद्धतीने विषय सगळा नाद आहे, सगळा विषय हार्ड आहे. तर सिम्पली एकदम स्टार्टिंगला यायचं इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर
आल्यानंतर आता तुम्हाला खूप सारे इफेक्ट दिसतात, बट तुम्हाला याचे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये, ठीक आहे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? ओके, एक नंबरला जो इफेक्ट दिसतोय सुपर लार्ज स्पॉट. ओके, सो हा इफेक्ट तुम्हाला याच्यावरती देऊन ओके वरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने दिसेल विषय, एकदम विषय गंभीर आणि नाद गोळा. ओके, सो एवढंच झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे तो एडिट झालेला आहे. ओके, आणि आपली जी लास्टची क्लिप आहे लास्टच्या क्लिपवरती क्लिक करा आणि तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला याचे बॉडी इफेक्टमध्ये आणि बॉडी इफेक्टमध्ये मूडमध्ये येऊन शी नावाचं जे आपलं इफेक्ट आहे सिम्पली इफेक्ट देऊन ओके वरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपला जो हा व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त आणि नादखुळा अशा पद्धतीने एडिट झालेला आहे. ओके, सो आता सगळा व्हिडिओ झाला म्हणलं त्याच्यावर आपण एक लावतो विषय, तो म्हणजे काय, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला यायचं इथं लेन्समध्ये, आणि लेन्समध्ये आल्यानंतर एज ग्लोला हुडकायचं आहे, एज ग्लो ॲड करायचं आहे. एज ग्लो ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला जे आहे ते फक्त तुम्हाला 10 वरती सेट करायचं. ओके, कारण कसं आहे आपली जे क्लिप आहे ते ऑलरेडी ग्लो आहेतच भाई, आणि त्याच्यामध्ये मग आणखीन ग्लो करायचा म्हणला की विषय हार्ड होते. ओके, सो एवढंच करायचं, 10 ठेवून 9 आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याची जी लेंथ आहे पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ आहे लास्टपर्यंत ह्याला सिम्पली अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे लास्टपर्यंत. ओके, ऑब्जेक्टवरती क्लिक करा आणि ऑल व्हिडिओ इथं सेट करा, म्हणजे कसं सगळ्यावरतीच विषय गंभीर पद्धतीने होऊन जाते. ओके, सो एवढं असं झाल्यानंतर इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो. आता 700 पिक्सल आहे, ह्याला फक्त 1080 करा आणि फ्रेम रेट 60 ठेवा आणि क्वालिटी सुद्धा हाय ठेवा आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाका. आता व्हिडिओ एक्सपोर्ट केला एकदम विषय हार्ड, क्वालिटी बिलिटी सगळा विषय हार्ड होते, व्हिडिओ सुद्धा विषय हार्ड होते. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद.